कळव्यातल्या दीपक पाटील खून प्रकरणात बंडखोर काँग्रेस नगरसेवक राजा गवारी याच्यासह सर्व आरोपींना ठाणे सत्र न्यायालयानं जन्मठेप सुनावली आहे। आरोपी राजा गवारी, गँगस्टर सुजित सुतार, नितीन वैती, अतुल देशमुख, जयदीप साळवी आणि राजा ठाकूर या आरोपींना ठाणे न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। 2011 मध्ये कळव्यात दीपक पाटील यांचा खून झाला होता आणि ह्याच प्रकरणी त्यांना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, दीपक पाटील यांच्या खून प्रकरणी आता राजा गवारीसह 6 जणांना जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे, काय सविस्तर माहिती आहे? खरंच मात्र खूप मोठी बातमी ठाण्यातल्या खरं म्हणजे, कारण राजा गवारे आता हे स्थानिक नगरसेवक आहेत, बंडखोर काँग्रेस नगरसेवक बोलू शकतो त्यांना आपण। त्यांनी शिवसेना जॉईन केलेली आहे आणि एक मोठं नाव समजलं जातं ठाण्यातलं, आणि त्यांना आज जन्मठेप लागलेली आहे। त्यांच्याबरोबर 5 जे साथीदार आहेत तेही गँगस्टर आहेत, चांगली मोठी नावं आहेत त्यांची ती, आणि या 6 जणांना आज जन्मठेप सुनावलेली आहे ठाणे न्यायालयाने। त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे ठाण्यामध्ये। सर्वात महत्वाचं म्हणजे 2011ला जूनमध्ये 2011ला दीपक पाटील नावाच्या एका बिल्डरांवरती यांनी हल्ला केला होता, गोळीबार केला होता आणि त्याच्यामध्ये दीपक पाटील यांचा मृत्यू झाला होता। ती केस सुरू झाली होती, त्यानंतर राजा गवारे यांना शिक्षाही झाली होती आणि जेलमध्ये असतानाच राजा गवारे यांनी कॉर्पोरेशनचं इलेक्शन लढलं होतं काँग्रेसच्या नावाखाली आणि ते जिंकूनही आले होते। त्यानंतर त्यांना ह्या केसमध्ये बेल मिळाली होती आणि बेलवरती ते बाहेर होते आणि आज मात्र न्यायालयाने अशी गुंतवणूक दिली आहे। त्यामुळे एकंदरीतच ठाण्यामध्ये पूर्ण राजकीय भूकंप झाला असं बोलू शकतो। बरोबर आहे, एकूणच ठाण्यामध्ये राजकीय भूकंप झाल्याचं ह्या निमित्ताने समोर आलंय। नेमकं दीपक पाटील कोण होते ह्या संदर्भातले ग्राफिक्स आपण बघूया। दीपक पाटील खून प्रकरण आपण बघतोय। बांधकाम व्यावसायिक दीपक पाटील यांची 2011 मध्ये हत्या झाली होती। बंडखोर काँग्रेस नगरसेवक राजा गवारीला 2011 मध्ये अटक, नंतर जामीन मिळाला होता। 2013 मध्ये जेलमध्ये असताना त्यांनी निवडणूक लढवली होती। राजा गवारी प्रभाग क्रमांक 53 विटावा मतदारसंघातून नगरसेवक होते। त्याचबरोबर आपण बघतोय की दीपक पाटील हे खून प्रकरण नेमकं काय होतं ते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।